प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार बण्या उर्फ विजय अमरदास लोंढे यांची भव्य प्रचार रॅली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित अ गटातून अपक्ष उमेदवार बण्या उर्फ विजय अमरदास लोंढे यांनी आपली ताकद दाखवत भव्य प्रचार रॅली काढली। या रॅलीची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटल येथून झाली। त्यानंतर भाऊराव चौक, शिवाजी चौक, कमानवेस, गणपत तलाव, मंगळवार पेठ मार्गे गांधी चौक येथे रॅलीचा समारोप झाला। संपूर्ण मार्गावर ढोलताशे, फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे या रॅलीत ख्रिस्ती बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला। यावेळी ख्रिस्ती समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की महाराष्ट्रासह देशभरात अल्पसंख्याक समाजावर अन्याय व अत्याचार वाढत असून ख्रिस्ती समाजालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत बण्या उर्फ विजय अमरदास लोंढे यांच्याकडे एक सक्षम व लढाऊ नेतृत्व म्हणून पाहिले जात असून समस्त ख्रिस्ती बांधवांनी त्यांना मतदान करून निवडून आणावे असे आवाहन करण्यात आले। या रॅली दरम्यान सर्व समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचा विश्वास उमेदवार व समर्थकांनी व्यक्त केला। मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत ही प्रचार रॅली यशस्वीरित्या पार पडली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत, आज त्या निवडणुकीचे प्रचार सुरू आहेत। वार्ड क्रमांक 3, या वार्ड क्रमांक 3 मध्ये बण्या उर्फ विजय लोंढे, अमरदास लोंढे हे अपक्ष उमेदवार म्हणून इथं उभे आहेत। उमेदवाराविषयी बोलत असताना हा जो कॅन्डिडेट आहे, हा जो उमेदवार आहे, तो उच्च शिक्षित उमेदवार आहे, MBA झालेला उमेदवार आहे। प्रभागामध्ये त्यांचं काम आहे, सामाजिकदृष्ट्या तो सक्षम आहे, सगळ्या दृष्टिकोनातून विचारातून बहुजनामध्ये काम करणारा असं व्यक्तिमत्व या 3 नंबर वार्डामध्ये लाभलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही इथं ख्रिस्ती समाज निवड समिती व ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीनं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय। त्याचबरोबर ज्या पक्षांनी रासपा असेल, काँग्रेस असेल, ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना उमेदवारी दिलेला आहे, त्यांचं मी त्या पक्षाचं अभिनंदन करतो, आभार मानतो। पण ज्या पक्षाने आम्हाला जी उमेदवारी डावललेली आहे त्या पक्षाचा मात्र मी निषेध करतोय। कारण पिढ्यानपिढ्या आम्ही 70-80 वर्ष झालं ख्रिस्ती समाज ज्या पक्षाशी आम्ही बांधलेलो होतो, पण त्या पक्षानं आम्हाला तिकीट डावलेलं आहे आणि त्याचा वचपा काढण्यासाठी आम्ही ख्रिस्ती बांधव एकवटलेला आहे। आणि तो एकवटलेला ख्रिश्चन बांधव, ही ख्रिश्चनाची ताकद ही मताच्या स्वरूपामध्ये आपण दाखवणार आहोत। विजय वायदंडे या प्रभागामध्ये 3 नंबर वार्डामध्ये त्याला विजय करण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलेला आहे आणि तो विजय होणार असा आमचा ठाम विश्वास आहे। ख्रिस्ती बांधवांना मला एक नम्र विनंती करायची आहे या निमित्त, कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याकांचं जे हाल चाललेला आहे, बहुजनांचा हाल चाललेला आहे, बहुजनावर अन्याय होत आहे, अल्पसंख्याकावर अन्याय होत आहे, ख्रिश्चन समाजावर अन्याय होत आहे, हे सत्ताधाऱ्यांवर आमच्या अन्याय केलेला आहे। आणि त्या अन्यायाला जर वाचा फोडण्याचं काम करायचं असेल तर आपला प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ना, आपल्या समस्या मांडण्यासाठी ह्या उमेदवारांना आपण त्याच्यामध्ये पाठवायचं आहे। त्या अनुषंगानं सर्व ख्रिस्ती बांधवांना मी विनंती करतो, ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीनं विनंती करतो की हे जे उमेदवार आहेत, 3 नंबरच्या वार्डमध्ये उमेदवार असू दे, 5 नंबरचा असू दे, 19 नंबर असू दे, 8 नंबरमध्ये जे उमेदवार आपले ख्रिश्चन बांधव आहेत, त्या वार्डामधील ख्रिश्चन बांधवांना मी विनंती करतोय, तिथं त्यांनी आपला उमेदवार म्हणून आपली ताकद, आपली शक्ती दाखवायची आहे आणि ख्रिश्चन समाजाची ते ताकद या मताच्या स्वरूपातून आपण दाखवून देणार आहोत। आणि या निमित्तानं एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये, या सांगली आणि कुपवाड महानगरपालिकेचं वातावरण या पूर्ण महाराष्ट्राला दिसलं पाहिजे, एवढं विनंती करतो। त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आपल्या कामाला लागला आणि आपला जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करूया, निवडून आणूया। आम्ही निवडून येण्यासाठी तर उभं राहिलेलोच आहोत,
पण जे उमेदवार आम्ही अशासाठी उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना पाडण्याची ताकद सुद्धा ख्रिस्ती समाजामध्ये हे दाखवून देण्यासाठी आम्ही उमेदवार उभे केलेला आहे. त्या अनुषंगाने आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन त्या उमेदवाराला त्या वार्डामध्ये जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मतदान करून पूर्ण अशा बहुमताने त्यांना निवडून आणावं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो.